यवतमाळ जिल्ह्यात वाळू चोरीसारख्या गंभीर समस्येवर आता उच्च पातळीवरून धडक कारवाईचे आदेश आले आहेत। विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांनी घेतला विविध विभागाचा आढावा आणि दिले कडक निर्देश। पाहूया सविस्तर रिपोर्ट। यवतमाळ जिल्ह्यात वाढत्या वाळू चोरीच्या घटनांवर आता प्रशासनाने चोख कारवाईचा इशारा दिला आहे। महसूल भवनात विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। वाळू चोरीचा गंभीर मुद्दा उपस्थित करत त्यांनी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना निर्देश दिले आहे की कारवाई करताना जर कोणी रेती माफियांना पाठीशी घालत असेल तर त्यांच्यावर MPDA अंतर्गत कारवाई करण्यात यावी। तसेच त्यांनी दस्तावेजांचे वर्गीकरण, ॲग्रिस्टेक अंतर्गत शेतकऱ्यांची नोंदणी, विद्यार्थ्यांचे दाखले आणि पाणी टंचाईबाबतही ठोस पावले उचलण्याचे आदेश दिलेत। गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना सामाजिक दृष्टिकोनातून राबवावी असेही त्यांनी बजावलेत। शासन आपल्या मोबाईलवर आणि उपक्रमाचे विशेष कौतुक करत त्यांनी इतर योजनांची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्यावर भर दिलाय। या बैठकीस जिल्हाधिकारी विकास मीणा, CEO मंदार पत्की, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते। विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांच्या या स्पष्ट व कडक सूचनांमुळे जिल्हा प्रशासन अधिक जबाबदारीने काम करताना दिसेल। वाळू माफियांना थांबविण्यासाठी, पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आणि नागरिकांचा विश्वास जपण्यासाठी आता कृतीचा काळ आहे।